अच्छा, सो मी इंग्लिशचं टेक्स्टबुक दाखवते हा. जसं आपलं ठरलेलं होतं आपण काय करणार आहोत, मी इंग्लिश मराठी दोघांमधून एक्सप्लेन तर करेल, बट तुम्ही मराठी मीडियमची मुलं तुमचे स्वतःचं बुक तुम्ही रेफर करू शकता. आणि सेमच आहे, फक्त हे इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये असे. येस मॅम. हो. हा ठीक, चला. तर आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, ह्याच्यामध्ये आपण हे लास्ट टाइम ऑलरेडी बघितलं. ग्रॅव्हिटेशन वाला पॅरेग्राफ की व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन हे आपण ऑलरेडी बघितलंय. फोर्स काय आहे हे पण आपण थोडंसं डिस्कस केलेलं होतं, राईट. तुम्ही मला गेल्या वर्षीच्या वगैरे पण फोर्सच्या सांगितलेल्या, हे पण आपलं झालेलं आहे. सर्क्युलर मोशन आठवते, सर्क्युलर मोशन आपण घेतलेलं थोडंफार लास्ट क्लासमध्ये. येस मॅम, घेतलं होतं. घेतलेलं सर्क्युलर मोशन घेतलेलं आपण, राईट. तर आज आपण चालू करणार आहे 2 टॉपिक आपण ट्राय करू आज फिनिश करायला. केप्लर्स लॉज आणि त्याच्यानंतर ना हा एक एक्स्ट्रा टॉपिक आहे. अच्छा, केप्लर्स लॉज आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे दोन्ही करूयात, ट्राय करूयात आज संपवण्यासाठी. तर ना हे केप्लर्स लॉज जे आहेत ना हे खूप इझी आहेत मुलांना. आधी मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐका, त्यानंतर ना मग मी स्क्रीन शेअर करेल. आधी माझ्यावरती फोकस करून ऐका. हा जो केप्लर होता ना, ऑब्व्हियसली हा पण एक शास्त्रज्ञच आहे. तर ह्याला ना असं खूप इंटरेस्ट होता. कशामध्ये इंटरेस्ट होता की आकाशामध्ये काय चाललंय. तर आकाशामधल्या वेगवेगळ्या ज्या आपल्या वस्तू आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हेवनली बॉडीज. हेवनली बॉडीजला तो स्टडी करायचा, त्याचा अभ्यास करायचा. आणि मग तो अभ्यास करता करता त्याला सूर्याभोवती जे सगळे ग्रह फिरतात, सनच्या सराउंडिंग मध्ये जे सगळे प्लॅनेट्स फिरतात, त्याच्याबद्दल काही गोष्टी समजल्या. आणि त्याच्यासाठीच मग त्याने काय बनवले, हे 3 नियम बनवले. तर हे जे 3 नियम आहेत, तुम्ही जर आता पुस्तकामध्ये बघितलं तर असं तुम्हाला वाटेल की माय गॉड किती डिफिकल्ट आहे, पण असं बिलकुल पण नाही, खूप इझी आहेत. तर मी आता ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि त्याच्यानंतर ना मग मी एक्सप्लेन करून झाल्यानंतर ना तुम्ही त्याला काय करायचंय, आजच्या आजच जर जमत असेल तर, आणि आज जर नाही जमलं तर उद्याच्या उद्याच ते कम्प्लीट करून टाकायचंय. बघा, बेस्ट मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, आपली एक असते रॅम आणि एक असतं रॉम. रॅम असते आपली टेम्पररी मेमरी, जे थोडस समजले आता नंतर ते विसरायला सुरुवात होते. आणि रॉम काय असतं, परमनंट आपण फिक्स करतो आपल्या मेमरीमध्ये. तर मग परमनंट मेमरीमध्ये जो अभ्यास केलाय तो टाकायचा असेल तर सांगितलेलं ना तुम्हाला, जेव्हा ती गोष्ट नवीन आपण शिकलोय तेव्हापासून 8 तासाच्या आतमध्ये आपल्याला रिवाइज करायचंय. ठीक आहे, तर मग ट्राय करा आजच करण्यासाठी. आणि आज जर नाही जमलं, झोप आली असेल, सकाळपासून थकला असाल, तर कमीत कमी उद्या तर नक्की करा. ठीक आहे, चला. तर आता मी एक एक करून तो लॉ एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, अनुष्का तू करते काय? अच्छा, तू रेग्युलरली सेम तू करशील, आजच करशील. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड बेटा. हा, एक सेकंड. अरे दोन्हीकडे पण हेच कसं दिसतंय. ठीक आहे, 1 मिनिट. तर टेक्स्टबुक ओपन करा. पहिला नियम कोण वाचेल इंग्लिश मधून? थांबा, मी हँड डाऊन करते. एक जण कोणीतरी मला पाहिजे जो मला पहिला नियम वाचून दाखवेल. विवेक. मॅम मी वाचू? नाही, विवेक वाचेल. विवेक कधी तरच हात वर करतो. विवेक वाच. येस मॅम. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट is an ellipse with the sun at one of the foci. हा, बघा, सिंपल एक वाक्य, काय अवघड नाहीये ह्याच्यात. आता पण ह्याला काय करूयात, इंग्लिश मीडियमची स्क्रीन शेअर नाही केली त्याच्यामुळे करते. मॅम मी मराठी मधनं सांगू का? नाही बेटा, थांब, मी एक्सप्लेन करणार आहे. थांबा. बघा आता इथे काय दिलेलं आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स.
विथ सन ऍट वन फोकाय. आता ह्याचं मराठीमध्ये दिलेलं असेल की प्लॅनेट म्हणजे ग्रह ज्या मार्गावर फिरतोय तो त्याचा मार्ग जो आहे तो लंब वर्तुळाकार नसतं, म्हणजे वर्तुळ नसून लंब वर्तुळाकार असतो. आणि त्या लंब वर्तुळाला ना 2 केंद्रक असतात मुलांना. आपलं नॉर्मल जे वर्तुळ असतं त्याला एकच केंद्रक असतं, एकच सेंटर असतं. इथे 2 असतात. आणि मग त्याला मग सेंटर न म्हणता इंग्रजीमध्ये त्याला फोकस म्हणतात. एक असेल तर फोकस, अनेक वचन असेल तर फोकाय. तर 2 फोकाय पैकी एका फोकसला तो सन असतो. आता ह्याचा मी तुम्हाला आकृती ड्रॉ करून सांगते की म्हणायचं काय आहे नक्की या केपलरला. तर सगळ्यात सिंपल गोष्ट पहिली तर हीच आहे की आपण जसं लहानपणी सोलार सिस्टीमची आपल्या सौरमंडलची आकृती काढायचो तर काय करायचो, गोल गोल काढायचो ना. सगळे त्याचे जे ऑर्बिट्स होते ते कक्षा ज्या आहेत त्या सगळ्या आपण गोल गोल काढायचो. तर त्याने सांगितलं की अरे पण मूळ गोल कक्षेमध्ये ते ग्रह फिरतच नाहीयेत. ते जे ग्रह आहेत ते कसे फिरतात, कसे फिरतात ते ग्रह लंबवर्तुळाकार. आणि लंबवर्तुळालाच इंग्रजीमध्ये म्हणतात इलिप्स. काय म्हणतात, इलिप्स म्हणतात. येस, हा स्पेलिंग स्टार्ट करा बरं का नीट. तर मग काय सांगितले, तर हा आपला झाला लंबवर्तुळ. आणि मग ह्या लंबवर्तुळाला ना मुलांनो असे 2 केंद्र असतात. आपलं हे नॉर्मल सर्कल असेल तर कसं त्याला एकच हे सेंटर असतं, तसं इथे नाहीये. हा लंबवर्तुळ आहे तर ह्याला असे 2 केंद्रक असतात. तर मग केपलरचा पहिला लॉ काय सांगतोय की हा आपला प्लॅनेट आहे, कुठला पण एक ग्रह आहे. समजा पृथ्वी मानूया, तर प्लॅनेट सनच्या भोवती ह्या इलिप्स मध्ये म्हणजे लंबवर्तुळाकार रस्त्यामध्ये ऑर्बिटमध्ये कक्षेमध्ये फिरतात. आणि सन इज केप्ट ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे सन एका इथे फोकसला इथे सन असतो. एकतर इथे सन असेल किंवा इथे तर असेल. कळलं? सिंपल. दोघांपैकी एका फोकसला सन ठेवलेला असतो. म्हणून बघा तुमची पुस्तकाची पण आकृती बघा, सेम आकृती दिलेली. इझी? येस येस मॅम. पहिला नियम समजला, फर्स्ट नियम समजला. येस मॅम. ठीक आहे. आता तो पहिला नियम तर खूप इझी होता. आता दुसरा नियम. दुसरा नियम कोण वाचेल? मॅम मी त्यांना वाचायचंय ना, त्यांनी हात वर करा, मी स्वतः नाव घेणार. पूजा डोंगरे. पूजा वाच. हा वाच, दुसरा नियम वाच. The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. ठीक आहे, व्हेरी गुड. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. एक एक शब्द जर नीट समजून घेतला तर पाठ करायला पण हे इझी जातं. आणि तुम्हाला माहितीये, आता मी पण तुमच्यासारखं ना 10th पर्यंत मराठी मीडियम मधून शिकलेले. तुम्ही तरी काही जण सेमी इंग्लिशचे आहात. पण मी मराठी एवढं 10 वर्ष शिकून सुद्धा पण ज्यावेळी प्रश्न उत्तर पाठ करताना मी काय नोट केलं, एकदा आपल्याला ही सायन्सची भाषा आली तर इंग्रजीमध्ये उत्तर लिहिणं जास्त सोपं आहे. तर असं नाहीये की इंग्रजी तर अरे किती डिफिकल्ट आहे, असं नाहीये. उलट इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सोपी भाषा आहे, असं खूप जणांचं मत आहे. चला, हा काय काय गोष्टी आहेत जरा वेगळ्या, पण ते एकदा समजून घेतल्या की मग काही नाही. आता बघा काय म्हटलेलं आहे. एक एक जसं जसं मी वाचते तसं जसं आकृतीमध्ये एक्सप्लेन करेल. तर समजा हे ते लंबवर्तुळ आहे. तर काय सांगितलेलं, इथे सूर्य आणि इथे तो ग्रह आहे. लाईन जॉईनिंग सूर्याचं समजा इथे केंद्र आहे, तर इथे 2 पॉइंट आहेत कक्षेवरती. ह्या ग्रह मोठा असतो ना, तर लाईन जॉईनिंग द सन म्हणजे ह्या 2 लाईन आपल्याला अशा जॉईन कराव्या लागतील. आता हे ना मी मुलांना ह्या पेनने करते ना तर माझं वाकडं येते, कारण माझ्याकडे आता मी ते स्केल नाही वापरू शकत.
तर लाईन जॉईनिंग द सन, झालं 2 लाईन जॉईन केल्या. स्वीप्स इक्वल एरियाज, म्हणजे ह्या 2 लाईनीमुळे त्याच्या आतमधला हा जो एरिया आहे, म्हणजे जे क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ काय असतं तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तर कोणासारखा बनलाय ना त्याचा आकार, तर कोणाचं क्षेत्रफळाचं पण तुम्हाला गणितामध्ये सूत्र आहे की नाहीये, राईट. तर मग हे जे क्षेत्रफळ आहे, आता त्या क्षेत्रफळाला आता सपोज आपण नाव देऊया, इकडच्या क्षेत्रफळाला नाव देऊया A1. ठीक आहे. आणि आता समजा ग्रह इकडे आला, इथून फिरत फिरत तो ग्रह इकडे आला, आणि मग तेव्हा पण लाईन जॉईन करायची आपल्याला इथे. मग इथे परत तो एक काहीतरी क्षेत्रफळ कव्हर करणारे, एरिया कव्हर करणारे, त्याला आपण नाव देऊया E2. आता समजा ग्रह इथे आलाय, परत इथून पण इथे काहीतरी एक एरिया बनेल, ह्याला नाव देऊया समजा आपण E3. तर ह्याचं काय म्हणणं आहे की इक्वल टाइम मध्ये हे जे क्षेत्रफळ कापलं जाते, स्वीप्स म्हणजे काय, किती क्षेत्रफळ तो कव्हर करतोय, कापतोय, जसं किती अंतर कापतो ना तसं इथे तो क्षेत्रफळ कापतोय, एरिया कव्हर करतोय. तर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे A1, A2 आणि A3 सेम असेल. बघा आपण हे शिकलेलो ना ऑलरेडी, एक समान गती, युनिफॉर्म मोशनचा एक्झाम आपण अर्थ काय सांगितलेला, डेफिनेशन काय सांगितलेली, इक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. तसं इक्वल डिस्टन्सच्या ऐवजी ते इक्वल एरियाज हे स्वीप होतात तिथे. इक्वल एरियाज आर स्वीप्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. कळलं हा दुसरा नियम काय आहे? येस मॅम. परत एकदा एक्सप्लेन करू का की कळलंय सगळ्यांना? मॅम एकदा अजून एक्सप्लेन करा. अजून एकदा एक्सप्लेन करू? ठीक आहे, सांगते. बघा आता नीट. ही आपला ऑर्बिट आहे. ऑर्बिट म्हणजे काय आहे? कक्षा आहे, ज्या कक्षेमध्ये आपला ग्रह फिरणार आहे. इथे आहे आपला सन, आणि इकडे आहे आपला एक प्लॅनेट, कुठला पण प्लॅनेट घेऊ शकतो आपण, मार्स, ज्युपिटर, अर्थ. आता काय म्हटलंय ह्यांनी, तर ह्या प्लॅनेटला आपण लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेटला जॉईन करणारी लाईन कशा बरोबर? सन बरोबर. तर प्लॅनेट इथे असताना जसं ह्या 2 लाईनीने आपण सनला जॉईन केलं ऑर्बिट प्लॅनेट बरोबर, तर त्याच्यामध्ये हे जे एरिया जो आहे ना, हे जे क्षेत्रफळ आहे ते आपण मानूया A1. ठीक आहे. आणि नंतर काय म्हटलंय, आता प्लॅनेट इथे आला, प्लॅनेट इथे आल्यावरती आता हा एरिया तो कापणार आहे. हा एरिया आपण क्षेत्रफळ मानूया A2. प्लॅनेट आता इकडे आला, इथून सूर्याला जॉईंट करून हा एरिया आपण घेतोय A3. ठीक आहे. तर आता समजा आपण टायमिंग सेम ठेवलाय. A1 कापण्यासाठी सपोज आपण 2 मिनिटं चेक केले की A1 कापण्यासाठी त्याला 2 सेकंड लागले. एक्झाम्पल घेते मी, 2 सेकंड खूप कमीच आहेत प्लॅनेटच्या तुलनेत, पण एक्झाम्पल घेतोय. इथे 2 सेकंड, इथे पण 2 सेकंड, तर 2-2 सेकंदामध्ये त्याने किती अंतर कापलं? 2-2 सेकंदामध्ये त्याने किती अंतर कापलं? तो जो एरिया आहे तो आपण मोजला. तर त्या एरिया
तिन्ही पण एरिया काय असतील, सेम असतील. ठीक आहे. अजून एका पद्धतीने सांगते. आता समजा आपण हे प्लॅनेटचे जे बॉर्डरचे पॉइंट्स आहेत ते न घेता समजा आपण असं घेऊयात, इझी करूया तुमच्यासाठी. थांबा, इथे सन आहे, इथे प्लॅनेट आहे. चला प्लॅनेटचं पण आपण एक केंद्र घेऊया आणि सनचं पण एक केंद्र घेऊया. तर इथून ह्याला लाईन जोडली आणि आपण काय बघितलं की बरोबर 1 तासानंतर प्लॅनेट कुठे चाललाय. तर प्लॅनेट समजा 1 तासानंतर इथे आलाय आणि परत एकदा लाईन जोडली, तर 1 तासामध्ये मग त्याने हे किती क्षेत्रफळ कापलं त्याला आपण A1 घेऊया. राईट. सेम वे परत समजा प्लॅनेटची पहिली पोझिशन आपण इथे पकडली, तर इथून परत 1 तास लावला आपण, तर आपण बघितलं 1 तासानंतर प्लॅनेट इथे आला. ठीक आहे. मग इथून ते इथपर्यंत परत हा एरिया जो आपण 1 तासामधला एरिया किती घेणार आहे, A2. तसंच तुम्ही कुठे पण प्लॅनेट 1-1 तास त्याची पोझिशन मार्क करा इथून ते इथपर्यंत, तर मग हे आपण घेऊया A3. कळलं. म्हणजे प्रत्येक 1 तासामध्ये मग आपण हे क्षेत्रफळ मोजलं तर आपल्याला काय कळलं की प्रत्येक एका तासामध्ये त्याने सेम क्षेत्रफळ कापलंय. आता समजलं? हो मॅम, आता समजलं. समजलं. ठीक आहे. आता तिसरा नियम. ज्यांना वाचायचंय त्यांनी हात वर करा, मी नाव घेणार. हे मी रॉंग स्क्रीन शेअर केली. 1 मिनिट. बुकच निघून गेले. 1 मिनिट. हा, पायल वाच. येस मॅम. Square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the main distance of a planet from the sun. ठीक आहे. अच्छा, मोक्ष तर परत एकदा ह्याला वाच. मॅम मी मराठी मधून वाचते. नको, मराठीतून नको वाचू, कन्फ्युजन क्रिएट होईल. मॅम मी वाचू? नाही, मला इंग्लिश मधूनच वाचायचं कोणीतरी हवंय. थांब. अनुष्का तू वाच. अनुष्का मगर. Yes, ma'am. हा, वाच. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे. आता बघा, हा ना तिसरा वाला नियम ना, ह्याची जशी शब्दामध्ये मांडणी केली ना ते समजायला थोडं कठीण आहे, पण ह्याला आपण तोडून समजणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. नीट लक्ष देऊन ऐकलं तर सोपं जाईल, नाही ऐकलं तर समजणारच नाही आणि मग ऑब्व्हियसली ते डिफिकल्ट वाटेल. मग जी गोष्ट आपल्याला समजत नाही ना तीच आपल्याला अवघड वाटत असते. तर बघा, आता मी ह्याला तोडणार आहे. एक एक शब्द तोडून जो आहे त्याला समजून घेतलं की मग इझीच होईल. पण ह्याच्या आधी ना, हे पूर्ण सेंटेन्स तोडण्याच्या आधी ह्याच्यामध्ये जे शब्द आहेत जे तुम्हाला माहितीच नाहीयेत ते आधी शब्द समजून घ्या. जसं की आता मी फक्त ते शब्द हायलाइट करते. स्क्वेअर म्हणजे वर्ग हे तर माहितीये तुम्हाला, राईट? जसं आपण 2चा वर्ग 2 स्क्वेअर किती असतो? हा, ठीक आहे. तर स्क्वेअर शब्द माहितीये तुम्हाला. पीरियड ऑफ रिव्होल्यूशन. पीरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे कुठल्या पण ग्रहाला एक रिव्होल्यूशन म्हणजे एक राऊंड सूर्याच्या भोवती पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतो आपण पीरियड ऑफ रिव्होल्यूशन. एक पूर्ण परिक्रमा करण्यासाठी लागणारा कालावधी.
पिरियडला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? मराठीत हा काय शब्द दिलाय बेटा? मी वाचलेलं परत विसरले. आवर्तकाल. हा, आवर्तकाल. पिरियड ऑफ रिव्होल्युशनलाच मराठीमध्ये म्हणतात आवर्तकाल, म्हणजे एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. ठीक आहे. परत त्याच्यानंतरचा नेक्स्ट शब्द काय आहे? अराउंड द सन, म्हणजे ऑब्व्हियसली सनच्याच अराउंड मध्ये, सराउंडिंग मध्ये तो परिक्रमा करतोय. डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजेच समानुपाती. आता गणितामध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलाय समानुपाती काय असतं, व्यस्तानुपाती काय असतं. कोणाकोणाला माहिती नाहीये समानुपाती व्यस्तानुपाती काय असतं? डायरेक्ट प्रपोर्शन, इनव्हर्स प्रपोर्शन कोणाकोणाला माहिती नाहीये असं कोणी आहे का? कोणी नाहीये ना, राईट? ठीक आहे. पायल, तुला नाही माहिती समानुपाती व्यस्तानुपाती? बरं ठीक आहे, मी एका सेकंड म्हणजे एका मिनिटामध्ये क्विकली आठवण करून देते. समानुपाती म्हणजे काय? एक कुठली तरी राशी वाढवल्यावर दुसरी पण राशी वाढते, तर त्या दोन्ही राशी एकमेकांना समानुपाती असतात, म्हणजे ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. से फॉर एक्झाम्पल, मी माझा अभ्यास वाढवला तर माझे मार्क्स पण वाढणार ऑब्व्हियसली. हा, मी एक काम करायला, एक काम आहे ते काम करायला, असं नाही, सिंपल एक्झाम्पल घेऊया की समजा आता तुमच्या घरामध्ये 4 माणसं आहेत, तर 4 माणसांसाठी जेवण बनवावं लागतंय. मग घरामधली माणसं वाढली की जेवढं जेवण बनवण्यासाठी वेळ आहे तो पण वाढेल. जेवण बनवायची जी क्वांटिटी आपल्याला, ती क्वांटिटी पण वाढवावं लागेल, जास्त जेवण बनवावं लागेल ना. मग हे काय झालं? हे समानुपातीचे एक्झाम्पल आहे, डायरेक्ट प्रपोर्शनची एक्झाम्पल आहे. इनव्हर्स प्रपोर्शन काय असतं? एक राशी वाढवल्यावर ती दुसरी राशी कमी होते, त्याला म्हणतात इनव्हर्सली प्रपोर्शनल. एक वाढवल्यावर दुसरा कमी होतोय. आता हे कसं काय होईल? आता समजा मला ना माझ्या घरामध्ये एक भिंतीला कलर मारायचा आणि ती भिंतीला कलर मारण्यासाठी एका माणसाला समजा 2 तास लागतात, पण मला ते काम अजून लवकर करून घ्यायचे, म्हणून मी आता 2 माणसं ठेवली आणि समजा दोघांचा कलर मारण्याचा स्पीड पण सेमच आहे. मग आता मी माणसं वाढवल्यावर टाइम जो लागणार आहे तो वाढेल की कमी होईल? कमी होईल. कमी होईल. एक राशी वाढवली, नंबर ऑफ पीपल, लागणारी माणसांचा नंबर तो वाढवला की लागणारा जो वेळ आहे, टाइम, तो कमी होतोय. मग ह्याला काय म्हणतात? इनव्हर्स प्रपोर्शन. हा पायल. मॅम, राशीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? राशीला काय म्हणतात मी गेल्याच क्लासमध्ये सांगितलेलं. सॉरी मॅम, माझ्या लक्षात नाही. क्वांटिटी. एक क्वांटिटी वाढवल्यावर दुसरी कमी होते. आणि गेल्या वेळेस आपण बघितलेलं ना फिजिकल क्वांटिटीज, भौतिक राशी. बघा, तर आता माघारी येऊयात मग ह्याच्यामध्ये. तर डायरेक्टली प्रपोर्शनल काय असतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ना क्यूब ऑफ. क्यूब म्हणजेच घन, म्हणजे कुठल्या तरी नंबरच्या किंवा लेटरच्या डोक्यावर 3, राईट? व्हॉट इज क्यूब ऑफ 3? 27. क्यूब ऑफ 3 रे, 3 किती इझी क्वेश्चन विचारलाय. 27. 3 ला 3 वेळा बोला. 27. ठीक आहे. व्हॉट इज क्यूब ऑफ 2? 8. 8. व्हॉट इज क्यूब ऑफ 9? 29. नाही मॅम, 729. ठीक आहे, कळलं. मग इथे तेच म्हटले, तो वालाच क्यूब हा आहे. तर इथे स्क्वेअर वर्ड पण गणितामधला आहे, क्यूब वर्ड पण गणितामधला. तर बघा, आधी काय करतो आपण, सगळे मिनिंग समजून घेतोय. नंतर आहे मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. मीन म्हणजे सरासरी. मीन म्हणजे सरासरी. डिस्टन्स ऑफ प्लॅनेट म्हणजे प्लॅनेटचं, ग्रहाचं अंतर, म्हणजे ग्रहाचं सूर्यापासूनचं सरासरीचं अंतर. सरासरी काय असते हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, करेक्ट? हो मॅम. हा, आता मी शब्दांचा अर्थ सांगितलाय. आता आपण पूर्ण एकत्र मग ह्या सगळ्या शब्दांना जोडून त्याचा काय अर्थ लागतोय तो समजून घेऊया. तर बघा, ह्याच्यामध्ये ना
इज पासून काय सांगितलेलं आहे, द स्क्वेअर ऑफ अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन. द स्क्वेअर ऑफ रिव्होल्यूशन, the square of period of revolution is directly proportional to the cube of the mean distance of a planet from sun. तर काहीतरी is directly proportional आहे कशाला तरी. तर आता ते काहीतरी आणि कशाला प्रोपोर्शनल आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते ते व्हाईट बोर्ड वरती. अच्छा, मी मगाशी असंच ते बंद केलं, स्क्रीन शेअर काढायचं सोडून. एक मिनिट, मी स्वतःच बुक बंद केली. हा, नीट लक्ष द्या. आता हे समजायला एवढं सोपं नाहीये. म्हणजे सोपं आहे पण लक्ष नाही दिलं तर मग ते वाटतं की अरे ही कोणती भाषा यूज केली आहे ह्यांनी, असं वाटतं मग. कारण तसं पण आपली मराठीमध्ये असलं तरी पण समजत नाहीये, राईट? हो मॅम. हा, का बरं? कारण आपली ती दैनंदिन जीवनातली मराठी भाषा नाहीये ना ज्याच्यामध्ये आपण बोलतो, ती सायन्सची भाषा आहे. म्हणून नीट समजून, हा, म्हणून ते नीट समजून घ्या. आता बघा काय दिलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, स्क्वेअर ऑफ पीरियड ऑफ रिव्होल्यूशन इज. ठीक आहे, मग आधी ह्याच आपण लिहूयात. कशाचा तरी स्क्वेअर आहे, राईट? म्हणजे कशाच्या तरी डोक्याच्या वरती 2 आहे. कशाच्या डोक्यावर 2 आहे? पीरियड ऑफ रिव्होल्यूशन. पीरियड म्हणजेच आता जस्ट आपण बघितलेलं की सूर्याभोवती एक पूर्ण राऊंड घ्यायला, परिक्रमा करायला, म्हणजे हे पूर्ण फिरून माघारी यायला ह्याला किती वेळ लागतोय त्याला आपण म्हणतोय पीरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता त्या प्रत्येक ग्रहाचा तो पीरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे आवर्तकाळ वेगवेगळा असणार आहे. म्हणून त्याला आपण स्वतःहून एक नाव दिलंय, ते म्हणजे टी. कारण टी फॉर टाइम ना, आणि हा पण टाइमच असतोय आपण. अच्छा, मग मला सांगा पीरियड ऑफ रिव्होल्यूशन अर्थचा किती असेल? अर्थला एक राऊंड मारायला किती वेळ लागतो सूर्याभोवती? हा, 365 दिवस. हा, 365 दिवस म्हणजे 1 वर्ष. तर पीरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ इज 1 year, 365 days, राईट? प्रत्येक प्लॅनेटचा वेगवेगळा आहे, राईट? म्हणून हे इन जनरल आपण सगळ्या प्लॅनेटसाठी सूत्र बनवतोय, म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे टी. ठीक आहे, तर पीरियड ऑफ रिव्होल्यूशन इज, स्क्वेअर ऑफ पीरियड ऑफ रिव्होल्यूशन इज, परत काय दिले, डायरेक्टली प्रपोर्शनल. मग डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे समानुपातीचं चिन्ह टाकलं आपण. नंतर काय दिले, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. क्यूब म्हणजे कशाच्या तरी डोक्यावरती 3 आहे. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, प्लॅनेट पासूनच डिस्टन्स सन पर्यंतच, म्हणजे हे डिस्टन्स समजा आता आपण आर मानूया, पण हे मीन डिस्टन्स का नाव दिलंय? मीन डिस्टन्स का म्हटलंय? मीन डिस्टन्स म्हणजेच इथे आहे सरासरी अंतर. मग सरासरी का काढायची गरज पडली आपल्याला? सरासरी का काढायची गरज पडली आहे? एक्झाम्पल देते. तुमचा वर्ग घ्या, ठीक आहे? तुमचा एक वर्ग आहे, समजा तुमची 10वीची अ तुकडी आहे आणि दुसरी एक आहे 10वीची ब तुकडी आहे, ठीक आहे? तर आता तुमच्या प्रत्येक तुकडीचे एक एक क्लास टीचर असतील. तर प्रिन्सिपलने ना क्लास टीचरला बोलवलं, ठीक आहे? आणि प्रिन्सिपलने पहिल्या टीचरला विचारलं, तुमच्या ए डिव्हिजनच्या अ तुकडीच्या टीचरला, की सायन्स मध्ये तुमचा रिझल्ट कसा आहे, सायन्स विषयामध्ये तुमच्या वर्गाचा रिझल्ट कसा आहे ओव्हरऑल. तर मग सरासरी कशी काढणार? समजा तुमच्या वर्गात 20 विद्यार्थी, जास्त असतील पण मी एक्झाम्पल देते 20 विद्यार्थ्यांना सायन्स मध्ये 20 पैकी किती किती मार्क पडले, ते सगळ्या मार्कांना तुम्ही काय करणार, ऍड करणार, बेरीज करणार, भागिले 20 करणार. म्हणजे तुम्हाला काय कळेल की साधारणतः आपण कुठल्या पण मुलाला उभं केलं तर किती मार्काच्या आसपास त्याचे मार्क आहेत, त्याला सरासरी म्हणतो आपण. सरासरी कितीच्या आसपास सगळ्या किमती आहेत त्याला म्हणतात सरासरी, एव्हरेज. मग इथे पण काय होतंय, सेम वे इथे सरासरी काढायची का गरज पडते? कारण प्रत्येक वेळी आपला हा जो वर्तुळ आहे तो इलिप्स असल्यामुळे, लंब वर्तुळ असल्यामुळे
आपलं अंतर इथे चेंज होतंय ना. बघा इथे सूर्यापासूनचं वेगळं अंतर आहे, इथे सूर्य खूप लांब आहे ह्या पॉइंट पासून, तर इथे वेगळं अंतर असणार, इथून हे अंतर वेगळं असणार, इथे अंतर वेगळं असणार, इथे वेगळं असणार. तर मग आपल्याकडे अशी खूप सारी अंतर आहेत ज्या ज्या अंतरावरती असा तो ग्रह फिरतोय. तर म्हणून मग आपण काय करणार, ह्या सगळ्या अंतरांची काय करणार, बेरीज करणार आणि टोटल किती अंतर आपण मोजले त्यांनी भागणार. मग त्यालाच आपण नाव देतोय, काय नाव देतोय, सरासरी अंतर. मग सरासरी अंतर आपल्याला ते मोजू शकतो आपण, तर म्हणून आपण त्याला आर मानलंय. झालं. हेच आहे आपलं केपलरचा तिसरा नियम. केपलरचा तिसरा नियम काय म्हणतोय, स्क्वेअर ऑफ अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन. कळलं आता? हो मॅम. मॅम तिसरा तर खूप सोपा होता पहिल्या दोन पेक्षा. ठीक आहे. चला, तर मग आता ह्याच्या पुढचं काय केलंय त्यांनी, ह्याच्या पुढचं तर तुम्हाला ऑलरेडी गणितामुळे माहितीच आहे. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ज्यावेळी समानुपाती किंवा व्यस्तानुपातीचं चिन्ह येतं तर आपण काय करतो, ते आपण चिन्ह घालवून, तर ह्याला मी टीचा वर्ग लिहिते, हे चिन्ह घालून आपण बरोबरचं चिन्ह टाकू शकतो आणि आपण एक घेतो स्थिरांक, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आपण एक घेतो, राईट? हो मॅम. मग आपण इथे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेणार आणि हे आर क्यूबला जसंच्या तसं लिहिणार. आणि म्हणून मग हा आर क्यूब आता के बरोबर गुणलाय, बरोबर आहे, मध्ये काहीच नसतं म्हणजे गुणाकार असतो ना. मग आपण काय करतो, त्याला आर क्यूबला जर आपण लेफ्टला पाठवलं, डाव्या बाजूला पाठवलं, तर मग काय बनेल, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. कळतंय? हो मॅम. हेच दिले तुमच्या केपलरच्या तिसऱ्या नियमामध्ये. म्हणजे बघा, ह्याला म्हणायचं काय आहे केपलरला, की जर आपण बघा जर आपण त्रिज्या वाढवली, म्हणजे सनच इथे अंतर वाढवलं प्लॅनेट पासून, तर मग त्याला टाइम पण जास्त लागेल फिरण्यासाठी. बरोबर आहे ना, लॉजिक आहे. ह्याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की सन पासून हा जर प्लॅनेट लांब असेल ना, तर जसं की तो थोडासा स्लो फिरतोय असं आपल्याला वाटतं, आणि सनच्या जवळ असेल की तो थोडा फास्ट फिरतोय असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला असं वाटतं, बाकी प्लॅनेटचा स्पीड तोच असतो. कळतंय? म्हणून ज्यावेळी तो सूर्यापासून लांब आहे ना, तर त्यावेळी तो जो क्षेत्रफळ कापतो ना, ते क्षेत्रफळ, आणि जवळ असताना मग हे असं मोठं वाला आडवं असं क्षेत्रफळ बनतं. पण ती दोन्ही क्षेत्रफळ समानच असतात, जो आता आपण केपलरचा दुसरा नियम बघितलेला, की समान कालावधीत समान क्षेत्रफळ कापलं जातं. ठीक आहे. इक्वल एरियाज आर स्वेप्ट इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. इंटरवल म्हणजे भाग रे, इक्वल वेळेचा भाग. मूवी मध्ये पण नाही का इंटरवल असते, इंटरवल म्हणजे काय, अर्धा वेळ पूर्ण झाला असं त्याचा अर्थ होतो. बर, कळले इथे केपलरचे तिन्ही पण नियम? हो मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पहिला होमवर्क, आजचा क्लासचा पहिला होमवर्क हा आहे की तुम्ही छान सुंदर अक्षरामध्ये हे केपलरचे तिन्ही पण नियम लिहून काढायचे आणि त्याला पाठ करायचे. ठीक आहे, ट्युशनच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. येस मॅम. किंवा रफ नोटबुक लिहून काढा, मला काही प्रॉब्लेम नाही त्याने. थांबा, परत सांगते. हे कुठून ते कुठपर्यंत लिहून काढायचे, थांबा सांगते, आधी ते नोट करा. बघा, हे इक्वेशन नंबर 1 दिसतंय? हो मॅम. येस मॅम. इथपर्यंत लिहायचंय, म्हणजे केपलर्स फर्स्ट लॉ पासून सुरुवात करून हे लास्ट लाईन इथपर्यंत लिहायचंय. हे इक्वेशन नंबर 1 इथपर्यंत लिहायचंय. ठीक आहे? येस मॅम. ओके. येस मॅम. ठीक आहे, चला आता हो. पुढच्या टॉपिक वरती जाऊया. परत मी टेक्स्टबुक हलवलं.
पुढचा टॉपिक आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्याचीच आपण लास्ट क्लासमध्ये चर्चा केलेली की ऍपल डोक्यावर पडल्यावरती मग त्याने खूप सारे एक्सपेरिमेंट करून एक नियमच बनवून टाकला की हे असंच होतं. जसे आपल्याला ऑलरेडी कोणते कोणते नियम माहिती आहेत रे आपल्या लाईफ मध्ये, आपण खूप सारे नियम आपल्याला माहिती आहेत, त्या नियमांचं ऑफकोर्स आपण ते पालन करतो नाही करतो तो वेगळा भाग आहे, पण नियम म्हणजे काय ते खरं खरं तसंच होतं, म्हणजे ते असतात, आपण पालन करू नको. एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल देते. पहिला नियम, शाळेमध्ये उशिरा पोहोचल्यावर तुम्हाला पनिशमेंट मिळू शकते, शाळेचा नियम आहे तो, राईट. असे अजून कुठले कुठले नियम, अजून असले नेचरचे पण स्वतःचे नियम आहेत. कुठले कुठले नियम आहेत नेचरचे? मॅम आपण बाहेर फिरायला गेलो तर ते आपल्या बाग मध्ये फुल तोडू देते, ते त्यांचे नियम असतात. हा, अरे पण नाही, माणसाने बनवलेले नाही म्हणते मी, पाय निसर्गाचे पण काही नियम आहेत. कोणते नियम आहेत ते निसर्गाचे? निसर्गाचे आपण निसर्गाला जे देणार, निसर्ग बदल्यामध्ये आपल्याला तसंच देणार ना, तो एक त्याचा नियम आहे. तुम्ही छानपैकी बी लावणार, पाणी घालणार, मग बदल्यामध्ये चांगलं फळ भेटेल. परत आपण जे कर्म करतो त्या कर्माचा पण सगळ्यात मोठा नियम, ज्याच्यावर हे जग चालू आहे, काय आहे तो नियम? जैसा कर्म करोगे वैसा फल. मॅम जैसी करनी वैसी भरनी. राईट. तर तसेच आता ह्या ग्रहांबद्दल न्यूटनने नियम बनवला, आणि तो जो नियम आहे तो फक्त पृथ्वीसाठीच नाही, आपल्या अंतरिक्षामध्ये जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत सगळ्यांवर लागू होतोय. म्हणून ह्याचं नाव देण्यात आलं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे पूर्ण विश्वासाठी तो लागणारा नियम आहे, लागू होणारा नियम आहे. ठीक आहे. हा, तर आता ह्याचं पण स्टेटमेंट जे दिलेलं आहे, ह्याचं स्टेटमेंट म्हणजे, अच्छा मुलांनो, मी 8:40 जॉईन झालेले ना, तर तुम्हाला मी जसं ऑलरेडी सांगितलेलं की मी 8:40 जॉईन होऊ शकेल, तर मग आपला क्लास 9:30 पर्यंत आहे बरं का. तर प्लीज आता 9 मिनिटं राहिलेत, तर मीटिंग सोडून नका जाऊ, पूर्ण क्लास अटेंड करा. 10 मिनिटं थोडस ऍडजस्ट करा प्लीज. चला, तर आता आपण काय करूयात, तर काय नियम बनवलाय हा न्यूटनने, काय नियम बनवलाय, तर त्याला पण तोडायचं आणि मग समजून घ्यायचं. सिंपल आहे ना रे. आता बघा, तुम्ही जेवायला बसल्यावरती छान पैकी मम्मी मोठी भाकरी किंवा चपाती देते, तुम्ही अख्खी एकत्र घालता का तोंडात? पचवायची असेल तर त्याला थोडं तोडून तोडून खाता ना. इथे पण तेच, हो. बुद्धीला हे जेवण आहे, जसं की हे अभ्यास बुद्धीसाठी जेवण आहे, तर मग पूर्ण एकत्र नाही घालवायचं त्याला, डोक्यात समजणारच नाही, म्हणून तोडून तोडून समजून घ्यायचं. ठीक आहे. तर चला, तर आपण हे वाक्य समजून घेऊयात आधी. सोपं आहे, हे पण सोपं आहे. बघा, all the above considerations including Kepler laws led to Newton to formulate his theory of universal gravity. म्हणजे ह्याच्या आधीचा भाग तुम्ही जरा टाइम काढून स्वतःहून वाचा, हे इथे वगैरे काय दिलंय. म्हणायचं काय ह्यांना की केपलरचे नियम स्वतः न्यूटनने पण अभ्यासले. बघतो ना की मला, अरे मी ह्या गोष्टीबद्दल बोलणार आहे, तर बाकीच्यांनी ह्या गोष्टीबद्दल आधीपासून काय सांगून ठेवलंय, काय ज्ञान सांगून ठेवलंय, तर मग हे केपलरचे नियम न्यूटनने अभ्यासले. परत न्यूटनने बाकीच्या शास्त्रज्ञ जसं गॅलिलिओ वगैरे आहे त्यांच्या पण काही काही गोष्टी अभ्यासलेल्या होत्या. तर मग ते सगळं अभ्यास करून झाल्यावर, स्वतःचे प्रयोग करून झाल्यावर, मग न्यूटन जो आहे तो एका निष्कर्षापर्यंत पोहोचला, एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचला की हो बाबा हे असंच असणार आहे. मग त्याला म्हणून आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पूर्ण विश्वासाठी तो लागू होणारा नियम आहे. फक्त पृथ्वीच नाही, सगळे ग्रह तो नियम पाळतात, स्पेस मधले सगळे वस्तू त्या नियम पाळतात. ठीक आहे. आपण सुद्धा ग्रहावरतीच राहतो, राईट. मग आपल्यासाठी पण हा नियम लागू आहे. बघा, अकॉर्डिंग टू दिस थिअरी, ह्या थिअरी प्रमाणे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, बघा एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक वस्तू इन द युनिव्हर्स, जगामधली,
अट्रॅक्ट्स, आकर्षित करते. एव्हरी अदर ऑब्जेक्ट, प्रत्येक दुसऱ्या वस्तूला, जगातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करते. कशाने? विथ डिफायनाइट फोर्स. डिफायनाइट फोर्स म्हणजे असा फोर्स आपण मोजू शकतो. असं नाही की कधी तो फोर्स जास्त आहे कधी कमी, असं नाहीये. डिफायनाइट आहे, मोजून तोलून लावलेला फोर्स. डिफायनाइट फोर्स, एक ठरलेलं बल. ठीक आहे. तर पहिलं वाक्य इथे संपलं. पहिलं वाक्य व्हेरी सिम्पल, की एक प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचते, आकर्षित करते एका ठराविक विशिष्ट बलाने. संपलं. हे समजलं? एवढं समजलं? येस मॅम. दुसरं वाक्य, मग हे बल किती आहे बाबा, कसं मोजायचं माणसाने? तर ह्या बलाला कसं मोजायचं त्याच्याबद्दल हे दुसरं वाक्य. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. हे जे बल आहे ते समानुपाती आहे. कशाला? हे बल मोजण्यासाठी काय हवंय आपल्याला? दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार. प्रोडक्टला गुणाकार म्हणतो मराठीत. मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स, दोन वस्तूंच्या, आपण दोन वस्तू मधला फोर्स मोजतोय, त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाचा गुणाकार, त्याला तो समानुपाती आहे. झालं अर्धवट इथे, अर्ध झालं इथे. आणि दुसरं अँड, एवढंच नाहीये, तो जो फोर्स आहे अजून पण कशावरती तरी अवलंबून आहे. अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल, व्यस्तानुपाती आहे. कशाला व्यस्तानुपाती आहे? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, दोन वस्तूंच्या मधलं जे अंतर आहे त्याच्या वर्गाला तो व्यस्तानुपाती आहे. स्क्वेअर. कळलं? इथपर्यंत तोडलं आपण ह्याला. आता परत डायग्राम काढून एक्सप्लेन करते, मग तुम्हाला अजून जास्त समजेल. नीट लक्ष देऊन तुम्ही क्लास ऐकला ना मुलांनो, आणि लगेच त्याच दिवशी रिव्हिजन केलं ना, लगच्या लगेच तिथल्या तिथेच पाठ होऊन जातं. ठीक आहे. बघा, लहानपणी तुम्ही जे पाढे शिकलेलं अजून पण लक्षात आहेत का बरं? कारण त्याला किती वेळा आपण बोलून बोलून पाठ केलेलं ना, म्हणून अजून पण लक्षात आहे. तर बघा, आता समजून घेऊया आपण. तर समजा आता माझ्याकडे इथे एक वस्तू आहे. ठीक आहे. ह्या वस्तूला आपण नाव देऊया ए. ह्या वस्तूला नाव देऊया ए, आणि हे वस्तूचं केंद्र घेऊया, आणि ह्या वस्तूचं समजा वस्तुमान आहे M1. मला नाही माहिती किती आहे, पण M1 आहे मानतोय आपण. इथे आहे दुसरी वस्तू, त्या वस्तूला नाव देऊया बी, आणि इथे त्याचं केंद्र आहे, आणि त्या वस्तूचं वस्तुमान आहे M2. ठीक आहे. आणि ह्या दोन वस्तू एकमेकांपासून काही अंतरावर आहेत, लांब आहेत त्या एकमेकांपासून. एक मिनिट. ठीक आहे. तर आपण ह्यांना असं जोडलं त्याच्यामधलं अंतर काढण्यासाठी. तर मग हे अंतर आपण मानूया, आर घेऊ शकतो किंवा डी पण घेऊ शकतो. तुमच्या पुस्तकात आधी डी दिले नंतर आर घेतले, तर मी डी घेते सध्या. तर हे डिस्टन्स म्हणजेच डी मानतोय आपण ह्या दोघांच्या केंद्रकामधलं अंतर. तर आता न्यूटनचा पहिला जो पार्ट आहे नियमाचा, तो काय सांगतोय की प्रत्येक वस्तू, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स, म्हणजे ही ए बी ला स्वतःकडे खेचतोय आणि हा बी पण ए ला स्वतःकडे खेचतोय. अट्रॅक्ट्स विथ अ डिफायनाइट फोर्स, एक विशिष्ट बलाने ते एकमेकांकडे खेचतात आहेत, आणि ते दोन्ही पण एफ असणार आहेत. आणि मग सेकंड सेंटेन्स काय सांगते? अँड दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस, म्हणजे M1 आणि M2 चा गुणाकार. म्हणजे समजा हे 5 किलो आहे आणि समजा हा 2 किलो आहे, तर मग M1 आणि M2 च्या ऐवजी मग मी इथे काय लिहू शकते डायरेक्टली? 10 किलो, 5 दुनी 10 kg. कळलंय? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे 1/, इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे 1/, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तो दोघांमधलं डिस्टन्स आहे डी, आणि त्याचा हा स्क्वेअर आहे. मग आता समजा डिस्टन्स असतं ह्या दोघांमधलं 2, तर आन्सर मध्ये आपण काय लिहिलेलं असतं?
2 चा स्क्वेअर स्क्वेअर 1/4. इझी. हो. मग आता इथे पण प्रपोर्शनॅलिटीचं साईन आहे, इथे पण प्रपोर्शनॅलिटीचं साईन आहे. मग मी काय करू शकते, हा दोघांना एकत्र लिहू शकते. हे जे दोन वेगवेगळे पार्ट मला भेटले यांना एकत्र पण मी लिहू शकते गणिताचे नियम वापरून. प्रपोर्शनॅलिटी साईन वरती M1 M2 आणि खाली इथे 1/छेद आहे ना, मग इथे लिहू शकते मी छेदामध्ये d². इझी. हो. वर M1 M2 लिहिलं, खाली d² लिहिलं. मग आता तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे आपण काय करणार, प्रपोर्शनॅलिटीचं हे समानुपाती व्यस्तानुपातीचं चिन्ह काढून काय करणार, बरोबरचं चिन्ह ठेवणार. बरोबरचं चिन्ह. इक्वलचं. एक मिनिट, मला सगळं नाही पुसायला पाहिजे. हा, बरोबरचं चिन्ह टाकून मग पुढे काय करणार आपण, एक आपण काय घेणार, पक्षांतर स्थिरांक घेणार ना. हा, तर F बरोबर, आता तो स्थिरांक नॉर्मली आपण के घेतो, पण इथे के न घेता न्यूटनने त्याला नाव दिलं जी. काय नाव दिलं त्याला, जी. आणि बाकी उरलेलं जसंच्या तसं M1 M2 अपॉन d². हे जसंच्या तसं. आता तुम्हाला डायरेक्ट ना हे फायनल उत्तरच दिले मुलांनो, पण प्लीज तुम्ही ह्या स्टेप्स पण लिहा मी जे केले इथे. हे 1 2 3 आणि मग ही चौथी स्टेप लिहा, ही वाली चौथी स्टेप लिहा तुम्ही फायनल आन्सर मध्ये. ठीक आहे. बाकी आकृती तर पुस्तकामध्ये पण अशी सिमिलरच आकृती दिली जी मी काढली. तर असं 4 स्टेप मध्ये हे तुम्हाला. मग आता काय केले ना आपण, जो नियम न्यूटनचा नियम शब्दांमध्ये होता ना त्याला आपण सूत्राच्या रूपामध्ये लिहिले. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणतात त्याला, गणितीय रूपांतर म्हणतात. तर न्यूटनचा नियम लिहिण्यासाठी 1 मार्क आणि हे गणितीय रूपांतर काढण्यासाठी 1 मार्क, असं 2 मार्काचा प्रश्न डेफिनेटली येतो. न्यूटनचा नियम लिहिण्यासाठीचा तर येतो प्रश्न. तर आता दुसरा होमवर्क काय आहे तुम्हाला, हे कॉपी करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. हे जसंच्या तसं लिहायचंय, पण ह्याच्या आधी छान हँडरायटिंग मध्ये तो न्यूटनचा जो नियम मी वाचला तो लिहायचा आणि पाठ करायचा. ठीक आहे. तर आजचा होमवर्क केप्लर्सचे लॉज आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे दोन्ही टॉपिक जसं आपण ठरवलेलं कम्प्लीट केलेत. तर हे चांगले व्यवस्थित लिहून ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये बाहेर करायचे नेक्स्ट टाइम. ठीक आहे. नेक्स्ट टाइम मग आपण थोडीशी गणित सोडवणार आहे ह्या सूत्रांवरती पण आधारित. ओके मॅम. स्टॉप शेअर. अरे कोणाला काही डाऊट तर नाहीये ना, कोणाला जर समजा डाऊट असेल ना तर प्लीज ह्या क्लासची एकदा रेकॉर्डिंग बघा मग. ठीक आहे. ओके. सॉल्व्ह नाही झाला मला नेक्स्ट क्लास मध्ये विचारा. हो मॅम. ओके. चला बाय, गुड नाईट. बाय मॅम. बाय बाय सगळे.